तर चला मी नवी मुंबई संघाला विनंती करेल की आपण यायचं आहे. नवी मुंबई पोलीस संघ आपल्याला विनंती असेल. नवी मुंबई फोर्स संघ अमर पाटील आपण त्यांना सांगायचं आहे. नवी मुंबई फोर्स संघ आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. इंग्लिश सर आपल्याला विनंती असेल आपण आपला संघ घेऊन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला संपूर्ण संघ घेऊन आपण यायचं आहे इकडे. तर नक्कीच नवी मुंबई फोर्स संघाचा खेळाडूंना विनंती असेल सर या आपण सर्वांनी सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि 40+ संघाने ठरवलंय की ही जी ट्रॉफी आहे ही आम्ही आमच्या हस्तेच नवी मुंबई फोर्स संघाला प्रदान करणार आहोत. चला नवी मुंबई फोर्स संघाला विनंती सर या आपण सर हे कसं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आणि तुम्हाला नवी मुंबई फोर्स संघ आपल्याला देखील नेक्स्ट तुम्हाला देखील शुभेच्छा असतील की पुढच्या सामन्यामध्ये देखील आपण कधी मॅच जर खेळला तर आपल्याला देखील खूप सारे शुभेच्छा असणार आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. और टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू श्रीमंत. 40+ एक शो मॅच आपण बघितलाय. खूप चांगला सामना आपण बघितलाय. 40+चा विचार केला तर एक आजच्या युगामध्ये जर आपण बघितलं या वर्तमानामध्ये 40+चे भरपूर मॅचेस असतात. ओपन मॅचेसच्या स्पर्धा देखील आपण बघितल्यात. म्हणजे आजकाल यंग क्रिकेट नंतर 40+ला देखील तेवढंच प्राधान्य दिले गेले आहे. आणि नक्कीच आमच्यासाठी देखील ही संधीच आहे कारण भविष्यात आम्ही 40+ होणार 1-2 वर्षांनी आम्हाला पण त्या मॅचेस खेळायला मिळतील. खूप चांगली संकल्पना राबवली जात आहे या रायगडमध्ये. तर आता आपण सामन्याकडे बोलूया. सामन्याकडे जर आपण बघितलं सनरायझर्स आणि रॉयल क्वालिफाय ऑलरेडी. सनरायझर 5च्या 5 सामने हरलाय. हा सामना जर जिंकले तर एक तरी कमीत कमी खातं तरी त्यांचं एका स्पर्धेमध्ये खोललं जाईल का. ऋषी नाईक याने जवळजवळ एक षटकाने एक चौकार आतापर्यंत या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये ठोकलाय. म्हणजे 10 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. धीरज रायडा मोर द विकेट. खोलात टाकलाय. चेंडू उडवलाय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे. ऋषी नाईकच्या बॅट मधून आलेला हा चौकार. तर संघाचा पॅकर संघाचा ऑनर सागर मैदानामध्ये सलामीला आलाय. सागरकडे जर आपण बघितलं सागरने एक षटकार जरी मारला तर सागर मडवी याच्याकडून 500 रुपये. टेनिस क्रिकेट वर्ल्ड अर्थातच जो उलवानोडला शॉप आपण बघितलाय स्पोर्ट्सचा त्या स्पॉटचे सर्व ऑनर सागर याच्याकडून बक्षीस आहे. सागर सडे मात्र तो मिळवणार का. मात्र इथं ऋषीच्या बॅट मधून आणखीन एक आलेला हा तडाखा चौकार. करायचं भल्ल्या भल्ल्याची वाटणी लावली गं पहिल्याच मल्लाच लावली. भल्ल्या भल्ल्याची वाटणी लावली गं पहिल्याच मल्लाच लावली. वाहल
संघ क्वालिफाय झालाय हॅट्रिक वरती ऋषी नाईक आहे, कारण त्यांना माहिती आहे आम्ही ऑलरेडी स्पर्धेमध्ये क्वालिफाय आहोत, त्यामुळे सागरला संधी दिली. सागरला या संधीचा फायदा घ्यायचा. प्रत्येकाला नेहमी मी प्रत्येक वर्षी सागरची मजा बघत असतो. नेहमी सांगतो असा खेळतोय तो, तसा खेळतोय, असा मारला पाहिजे, तसा मारला पाहिजे. आता स्वतः कसं खेळणार ही मजा बघायची आहे. हीच मजा आहे VPL ची. पल्लू स्कोप, वॉट अ टायमिंग. ऋषी नाईकचा तडाखा, आणखीन एक चौकार. बावीस धावसंख्या धापलकावर लागली आहे. ऋषी नाईकला विकेट, हॅट्रिक, चौकार, 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. सागरचा फेवरेट शॉट जर आपण बघितलं तर रिव्हर्स फटका मारण्यामध्ये अक्षरशः पटाईत खेळाडू आहे. बघायचा आज संघाचा संघनायक, संघाचा सर्वेसर्व. आणि सागरकडे जर बघितलं त्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली. या सर्व ट्रॉफिया आपण ज्या VPL साठी बघत आहोत सागरच्या माध्यमातून या दिल्या गेल्या आहेत. आणि त्यांच्या संघाला सर्व खेळाडूंना शूज देखील त्याने पॅक केले आहेत. केसीनाथ दापोलकोडे यांच्याकडून सागरला प्रत्येक षटकासाठी 500 रुपये आहेत. आणि वाल प्रीमियर लीग कडून आहेत ते वेगळे. म्हणजे इथं बक्षिसाचे इथं खैरात लागले ते सागर करण्यासाठी. बघूया काय करतोय. श्रीमंत कडून देखील 1000 रुपये आहेत हॅट्रिकला. डॉट चेंडूची समाप्ती झाली. 22 धावसंख्या धापलकावर लागली आहे. पहिला षटक खूप महागडं गेले धीरज यांचं, मात्र दुसरं षटक मार्गस्थ सचिन नाईक. सनरायझर संघ या स्पर्धेमध्ये थोडासा हताश आहे, कारण त्यांना अजून खाता खोलला नाहीये. एकही सामना ते जिंकले, मात्र हा सामन्यामध्ये प्रयत्न केला जाणार आहे. काय फटका सागरच्या बॅट मधून आलेला, हा जबरदस्त मी ते म्हणेन चौकार. खरंच हा फटका सोपा नाहीये भाऊ मारणं. स्क्वेअर कट फटका. आता त्याला कोण बोलू शकत नाहीये या मॅच नंतर. त्याचा हात पण कोणी धरू शकत नाहीये. एवढा जबरदस्त फटका आहे. गॅप शॉट. सागर पुन्हा सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू मिड विकेट कडे ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव आहे. ऋषी नाईक कडे स्ट्राईक आहे. संघाची धावसंख्या धापलकावर लागली आहे 27. या पूर्ण स्पर्धेचा विचार केला VPL म्हटल्यानंतर प्रत्येक बहुतांश लोक म्हणत होते की ऋषी नाईक चांगला खेळेल, ऋषी नाईकचा धावा जास्त असतील, ऋषी लिडिंग मध्ये सर्वात पुढे असेल. पण तसं चित्र घडलं नाहीये. या उलट घडलंय, विपरीत घडलंय. बिपिन पावशे सर्वात वरती आहे. ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती आहे. ती घ्यायची असेल तर धावा भरपूर काढाव्या लागतील. त्याच्या आसपास पोहोचायचं आहे. ऋषी नाईकचा प्रयत्न तोच आहे. ऑरेंज कॅप कडे जायचं आहे. धावा 40-45 मारल्या तर कमीत कमी आपण त्याच्या आसपास पोहोचू. अजून आणखी एक मॅच खेळायची आहे. कदाचित ती कॅप ऋषी नाईकच्या डोक्यावरती देखील येऊ शकते. काहीतरी रणनीती करावी लागेल. मात्र सचिन नाईकचा हा गुगली चेंडू होता. अतिशय जबरदस्त फसवा बॉल. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 27. चेंडू मिड विकेटच्या वरून ऋषी नाईकच्या बॅट मधून आलेला हा 6 धावांचा फटका, षटकार. तेहतीस धावा धावसंख्येवर लागली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सचिन नाईक पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. रिव्हर्सचा नाहक प्रयत्न. सपशेल हुकलाय. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. दुसरं षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल वाहल संघ धावपलकावर धावा लागले आहेत 33. यानंतर आणखीन एक सामना आहे. वहाल कॅपिटल्स आणि त्यांच्या समोर आहे इंडियन्स का. वहाल कॅपिटल्स आणि त्यांच्या समोर आहे रॉयल चॅलेंजर. दोन्ही संघासाठी मी तर म्हणेन हा खतरनाक मॅच आहे. ती महत्वाची मॅच असेल. कॅपिटलला जिंकायचं आहे, रॉयलला पण जिंकायचं आहे. जर रॉयल हारली आणि कॅपिटल जिंकला तर मग बॉल आउटचा प्रश्न येईल. मग खरी मजा आहे. जर रॉयल जिंकली तर मग प्रश्न उरत नाही आहे.
कॅपिटलचा खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून मी म्हणेन प्रवास संपू शकतोय. रॉयल वहालचा विचार केला आपण तर क्वालिफाय आहे. ते 4 मॅच जिंकलेत ऑलरेडी. टॉप 1 या 2 वरती आहेत मला वाटते. नाही, टॉप 1 वरती आहेत. नंबर 1च्या स्थानावरती रॉयल संघ आहे. त्यामुळे त्यांना काय फरक पडत नाहीये हा सामना जरी हारले तरी. सागरला संधी दिली गेली आहे. संघाच्या संघनायकाने पॅकर्सला संधी दिली. ओपनिंगला पाठवलाय. एक चौकार सागरच्या बॅटमधून आलाय. 1 नंबरचा टी शर्ट त्याने घातलाय. नंबर 1 ची जर्सी त्याने घातली आहे. गोलंदाज अजित. राकेश घरत गोलंदाज आहे. उंच शरीरयष्टी आहे. सनरायझरचा नेहमी चिंतेचा विषय राहिलाय फलंदाजी गोलंदाजी. 3 दिवसामध्ये त्यांची कामगिरी खूप खराब लागली आहे. संघाचा संघनायक एक मॅचला हजर आहे तर दुसऱ्या मॅचला हजर नाहीये. सेनापती जर मॅच मध्ये नसेल तर त्या मॅचला मजा नाहीये. संघ सावरायचा असेल तर संघनायकाने उपस्थिती राहणे महत्वाचं आहे. तसं काही घडलं नाहीये. सनरायझर संघ पूर्णपणे बॅकफुटवरती शेवटच्या स्थानावरती आहे VPL मध्ये. एक धाव काढली सागर याने. स्ट्राईक रोटेट केले. ऋषी नाईकला स्ट्राईक दिली गेली. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पुढे बघितली 34 धावसंख्या धावफलकावर. 34 धावसंख्या. तिसरं षटक. आणि या मॅच मध्ये तर पॅकर पण नाही आहेत आणि कर्णधार आदिर भगत पण नाहीये. सनरायझर्सचे दोन्ही पण अवेलेबल नाही आहेत. भव्य दिव्य आयोजन VPL मध्ये आपण बघत आहोत. panveltennis.in च्या माध्यमातून लाईव्ह केली जात आहे. PTC लाईव्ह. कोल्हात टाकलेला चेंडू फाईन लेकडे ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या चेंडूवरती 2 धावा देखील सहज पूर्ण झाल्यात. 2 धावाने संघाची धावसंख्या आपण जर बघितली 36 धावसंख्या धावफलकावर. 36 धावसंख्या धावफलकावर लागल्यात रॉयल वहाल संघाच्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सचिन. राकेश हा गोलंदाज राइट मोर द विकेट. अप्रतिम दर्जेदार चेंडू. सेम बुमराह स्टाईल मध्ये हा गोलंदाजी करतोय. बुमराहची ऍक्शन आपण बघितली. जर आपण इंडियन टीम मध्ये जर बघितलं बुमराह धावसंख्या धावफलकावर लागले 36. तो बुमराह पण पहिले असाच टाकत होता फुल टॉस शॉट. नंतर तो तयार झाला. नंतर तो कळीत. मात्र यावेळेला बुमराहला गुमराह केलाय. ऋषी नाईकचा तडाखा षटकार. मला आमदार झालं ऋषी नाईकच्या एकट्याच्या 36 संघाच्या 42. सचिन राकेशच्या गोलंदाजावर आता आक्रमण झालंय. अगोदरचा डॉट नंतर षटकार. चेंडू मिड विकेटकडे ट्रॅव्हल होतोय. गॅप शॉट सिलेक्शन. कोणी क्षेत्ररक्षक हजर नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. रिक्षाला गेलो तर हात करत, रस्त्याला गेलो तर डोला मारत, रिक्षाला गेलो तर हात करत. 46 संघाच्या आणि ऋषीच्या 40. सागरच्या 6 असा हा कॅल्क्युलेशन प्रणय आम्हाला इथे सांगत आहे स्कोरर. ऋषीच्या बॅट मधून आणखीन एक फटका. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. संघाची धावसंख्या 52 आणि ऋषीच्या 46. सागरच्या 6. ऋषी का चांगला खेळतोय आपल्याला आता समजलंय. कारण त्याच्यासोबत असा खेळाडू आहे ना की त्या परफेक्ट त्याला सांगतोय की तो असा आला चेंडू असाच खेळ. त्याच्यामुळे ऋषी ही मॅच चांगली खेळलाय. मागच्या मॅचेस जर आपण बघितलं ओपनिंग पार्टनरशिप होत होती पण ऋषी खेळत नव्हता. मात्र सागरची जी सांगण्याची पद्धत आहे ती पद्धत बरोबर त्याने पण ऍड केलाय. कारण ते सागर सांगतो हा आलेला चेंडू असा केला, हा चेंडू तिकडे मारायचा, त्याप्रमाणे तो खेळतोय. ही ओपनिंग जोडी मी म्हणे रॉयल संघासाठी पोषक आहे. प्रदीप मुंबईकरचं स्थान त्या खेळाडूने घेतलाय.
सागर याने हा फॉर्म्युला तर त्यांनी पुढे कंटिन्यू केला मेन मॅचला तर मजा येईल. तरी पण सागर शांत आहे. शांत आहे याचा अर्थ असा नाही तो कधी भडकेल, कधी त्याच्या बॅटमधून षटकार येईल सांगू शकत नाहीये. रवी घरत गोलंदाजच्या मार्कवर राईट मोर द विकेट. सागरचा बॅटचा तडाखा आणि चेंडू सीमा पार चौकार. ओ माय गॉड जबरदस्त फटका. राजू पाटील आला नावात. राजेसाहेबांचा तो खास राजू पाटील आला नावात. पंचांच्या भूमिकेमध्ये नीरज राणावत मेन पंच आहेत. खूप मोठं योगदान त्यांचं या VPL साठी आहे. नीरज राणावत एक अष्टपैलू खेळाडू ही त्यांची ओळख आहे. मात्र आज ते पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांना नेहमी बघत आहोत. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत चौकार. हॅलो आणि 60 झाले ऑन हॅट्रिक. सागर 500 रुपयाचं बक्षीस प्रीमियर लीग करून आहे आणि दंडी गोल. आता सफल झाला होता फलंदाज सागर आणि आता परतावा लागेल तंबूच्या आश्रय. क्लीन बोल्ड आउट. मनोहर मामा यावेळेला नंबर 3च्या पोझिशनवरती 3ऱ्या क्रमांकावरती स्थान मिळालंय. बढती मिळाली वरती. चांगला खेळ करायचा मामा आहे ना. संघाची धावसंख्या धावपालकर आपण बघितली 60 झाली आहेत. या वेळेला ऋषी नाईकडे डायरेक्ट हिट केला असता तर आउट झाला असता. एक धाव काढून स्ट्राईक द्यायची होती मात्र बाल बसवलं मी म्हणेन. एक धाव आली. एका धावाने संघाची धावसंख्या धावपालकर लागली 61 धावसंख्या. ऋषी नाईकच्या 46 अर्धशतक ऋषीच्या नावावर. पहिलं एक अर्धशतक त्याने या स्पर्धेमध्ये ठोकलंय. दुसरं अर्धशतक त्याच्या नावावर लागणार का? कारण संघाच्या 61 आणि स्वतःच्या वैयक्तिक 46 धावसंख्या धावपालकावर. 14 चेंडूमध्ये 46. रवी म्हटल्यानंतर त्या दिवशी 12 चेंडू 31 धावा डिफेंड करायचे होते. एक महागडं षटक सामना गमावा लागला मात्र यावेळेला प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये हा गोलंदाज. फुलटॉस ऋषीचा तडाखा आणि खेळ खल्लास. अर्धशतक ठोकलं या खेळाडूने. ऋषी नाईक जी बॅट हवेत आणि संघाची धावसंख्या धावपालकावर 67. हॅलो 1000 रुपयाचं बक्षीस होतं अर्धषटकासाठी ते लागू झालंय आणि चौकार अटॅकसाठी 500. तब्बल 1500 रुपये या खेळाडूने आतापर्यंत कमावलेत या मॅच मध्ये. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. अजून एखाद हॅट्रिक आली इन ओव्हर हॅट्रिक मारायची आहे. हा काय जबरदस्त चेंडू. आता मागचं बॅटची इनरेज लागली आहे आणि एक मोठा फलंदाज गारद करतोय रवी. ऋषी तंबूच्या आश्रयाला डीजे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रदीप मुंबईकर नेहमी सलामीला ऋषी सोबत असतो. मात्र आज ते क्वालिफाय झाले त्यामुळे त्यांनी सागर आणि मामाला संधी दिली पुढे जाण्यासाठी आणि धावा देखील भरपूर झाल्यात 67. पण VPL मध्ये मॅच ठसन व्हायला पाहिजे. ठसन मॅच जर आपण काल बघितली ना, काल किंग्स 11 आणि इंडियन्स काय ठसन मॅच होती. ती मॅच जर आज परत झाली तर जबरदस्त मजा येईल. ती मॅच जर झाली तर मजा येणार आहे.
कारण काल इंडियन संघाला परास्त केलाय किंग्स इलेव्हनने आणि ती मॅच एकदम चुरशीची होती. जर ती मॅच परत झाली तर जबरदस्त मजा येणार आहे. मात्र यावेळेला शेवटचं षटक घेऊन गोलंदाज भावेशकडे चेंडू आहे. मामा यावेळेला स्ट्राईक एंडवरती एक वेगळ्या अंदाजमध्ये वेगळ्या शैलीमध्ये मामा विकेटवरती उभा आहे. ऑन साईडला खेळण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच असेल कारण राहण्याची पद्धत आणि टेक्निक तर हेच सांगून जात आहे. संघाची धावसंख्या धापलकावर 67. रिव्हर्सचा फटका इथे केल्याचा होता. फटका फसला असला जरी तरी देखील चेंडू क्षेत्र विकेट किपरला चकवून लॉंग स्टॉप कडे 4 धावांसाठी चौकार. 22 चौकार. 71 धावसंख्या धावपलकावर लागली आहे. मित्रांनो क्रिकेटला वयोमर्यादा नाही आहे. क्रिकेट आपण कोणत्याही एज मध्ये खेळू शकता आणि कोणत्याही प्रकारचे फटके खेळू शकता. यावेळेला जबरदस्त चेंडू. आज मामा बघितलं 40+ मास्टर आहेत तरी देखील क्रिकेटची खेळण्याची आवड त्यांच्याकडे भरपूर आहे. वहाल संघ 40+ आज एक सामना जिंकलाय. शो मॅच मध्ये त्यांनी आपली ट्रॉफी नवी मुंबई पोलीस दलाला ती प्रदान केली. मात्र त्यांनी खेळ चांगला दाखवला या स्पर्धेमध्ये. पंच आमच्याकडे इशारा करतायत की फलंदाज बाद आहे. अर्थातच मनोहर मामाला आता परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅटची एज लागली. एकाहत्तर धावसंख्या धावपलकावर. नवीन फलंदाज रणजित. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. याच दरम्यान रमेश दापोलकर दादा यांचं आगमन होते मंचावरती. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 1 धाव पूर्ण झाली. एका धाव्याने संघाची धावसंख्या 72 आणि आता मात्र प्रदीप मुंबईकर यांना स्ट्राईक मिळणार आहे. शेवटचे 2 चेंडू त्यांना खेळायला मिळणार आहेत. या पूर्वार्धातील भावेश खरं त्यावेळेला गोलंदाज रायडा मोड द विकेट सज्ज होत आहे. 72 धावसंख्या धावपलकावर लागली आहे. या स्पर्धेमध्ये अजून बरंच काही शिल्लक आहे. क्वालिफायर 1 एलिमिनेटर, क्वालिफायर 2 नंतर चॅम्पियन. कोणता संघ चॅम्पियन होईल? मागच्या वर्षी बिपिन पावशी चॅम्पियन होता VPLचा 2020चा. 2021चा कोण चॅम्पियन होईल? लगातार 2 वेळा तो चॅम्पियन झाला. यावेळेला हॅट्रिक त्याच्या नावावर लागेल का? काय होईल? या चॅम्पियन कोण असेल हा मोठा प्रश्न. मात्र प्रदीप मुंबईकरच्या बॅट मधून फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केला होता मात्र या चेंडूवरती 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघ पुढे जात आहेत 74 वरती. शेवटचा चेंडू आहे या स्पर्धेमध्ये. आणखी आपण बक्षीस बघितलं तर फायनल चॅम्पियन जो संघ ठरेल त्यासाठी 5 किलो कोलबी मावरा किंग यांच्याकडून देण्यात येणार आहे. रनरअप साठी 3 किलो कोलबी आणि फलंदाज गोलंदाज सिरीजसाठी 2 किलो सुरमई ही मावरा किंग यांच्याकडून आज एक वेगळं बक्षीस आहे. फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पूर्वार्ध संपलंय आणि संघाची धावसंख्या धावपलकावर जर आपण बघितली 74 झाली आहे आणि 75 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे ते सेट करायचं आहे. सनरायझर संघाला प्रश्न प्रतिष्ठेचा आहे यावेळी सनरायझर संघासाठी. कारण आपण 5 सामने हारलात. किमान आपण हा सामना जरी जिंकलात तर आपला जो भोपळा आहे तो इथे फुटू शकतोय. एक तरी खाता आपलं इथं खोलायचं आहे. 75 धावा कुठल्याही परिस्थितीत काढायच्या आहेत सनरायझर संघाला. आता ते काढतील का काढून देणार नाही रॉयल संघ हे आपण बघणार आहोत उत्तरार्धामध्ये. आणि उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल केला जाणार आहे. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक. एक जबरदस्त गोड आवाज आमचे पनवेल असोसिएशनचे सदस्य वैभव भोपी यांच्याकडे माईकचा ताबा सोपवतो. एक सुमधुर आवाज आहे, भारदस्त आवाज, आवाजामध्ये गोडी आहे, आवाजामध्ये जोर आहे, असे आमचे समालोचक वैभव भोपी यांच्याकडे माईकचा ताबा सोपवतोय. धन्यवाद. डीजे राजू पाटील आला नवस. राजू पाटील आला नवस. होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा.
थँक्यू व्हेरी मच के पी सर. आपण या अगोदर आवाज ऐकला पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण पाटील सरांचा. गेल्या 3 दिवसामध्ये खूप चांगली भूमिका या स्पर्धेसाठी त्यांनी साकारली. आपण जर लक्ष केंद्रित करूया या सामन्याकडे. एका बाजूला आपण ज्या संघाने 5 मधून 5 सामने जवळपास परास्त झाले असा सनराइज संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल तो वाहल रॉयल्स हा संघ देखील क्वालिफाय जवळपास झालाय. आणि चांगली फाईट या स्पर्धेमधील अस्तित्व नाहीये, तर आपली मी म्हणेन स्थान थोडस टिकवण्यासाठी मॅच सनराइजला काही करून जिंकावी लागेल. कारण जर हा सामना कदाचित जर गमावला तर व्हाईट वॉश हा टॅग घेऊन आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. फाईट द्यावी लागेल सनराइजला या मॅच मध्ये. टार्गेट समोर मोठं जरूर आहे. आपण जर विचार केला तर 75 धावांचा टार्गेट सनराइज वाहल संघासमोर, तर दुसऱ्या बाजूला आपण चांगली फलंदाजी आपण पाहिले तर रॉयल वाहल संघाची. ऋषी नाईक यांची तुम्हाला 16 चेंडूमध्ये 52 धावांची अर्धशतकी केली पाहायला मिळाली. खेळाच्या पूर्वार्धामध्ये सागर घरेत या टीम मधील तेवातिया याने खूप चांगली कामगिरी केली. त्याने 7 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. तदनंतर मनोज म्हात्रे एक छोटीशी इनिंग होती, 4 चेंडूमध्ये 9 धावांची. आणि प्रदीप मुंबईकर 2 चेंडूमध्ये 2 धावा. अतिशय चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली ती रॉयल वाहल संघाची. अतिशय चांगली कामगिरी फलंदाजीतून राहिली. आणि मात्र या मॅच मध्ये 75 धावांचं टार्गेट घेऊन सनराइज वाहल संघाची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. तर आपण टॉस करूया यानंतर लगेच. तर जाऊया मैदानामध्ये. ऋषी नाईक आलेत पहिले षटक घेऊन. सायकडेनकडे फलंदाज सचिन नाईक. पहिला चेंडू लेग बिपुरच्या अपील होय. पंचाचं बोट आकाशाकडे. LBW पहिल्याच बॉलवर विकेट संपादन करत असताना थँक्यू. इथे टॉस केला जाईल बघा. खूप इम्पॉर्टंट मॅच असेल दोन्ही संघासाठी. वाल कॅपिटल्स विपक्ष रॉयल चॅलेंजर्स वाल. अर्थातच आतापर्यंत 6 पॉईंट्स मला वाटतं रॉयल चॅलेंजर्सचे आहेत वालचे, आणि कॅपिटल्ससाठी 4 पॉईंट्स आहेत. इम्पॉर्टंट मॅच असेल वाल कॅपिटल्स. टॉस बॉक्स मध्ये आमचे प्रमुख अतिथी रमेश दादा दापोलकर यांच्या शुभास इथे टॉस केला जाईल. इट इज अ टेल्स कॉल. इट इज हिट्स. नाणेफेकीचा कौल जिंकला या ठिकाणी सुदेश सालुंके कॅप्टन ऑफ रॉयल चॅलेंजर्स वाल. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जिंकले तर टॉप 4 मध्ये आपण क्वालिफाय व्हाल. काय रणनीती असेल या मॅच साठी? पहिल्यांदा आम्ही तर क्षेत्ररक्षक घेऊ आणि अपोजिट टीमला कमीत कमी रन्स मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि जर विचार केला आपण एकंदरीत तर प्रत्येक संघांमध्ये एका गावच्या इथे 7 टीम आहेत. तर एक जी आपली मेन वोडाफोन वाल टीम आहे तिथले 11 खेळाडू एक संघामध्ये नाही आहेत. ती कोणती तुमची 2 असे फलंदाज असतील, एक गोलंदाज, खास करून 2-2 प्लेयरच एक टीम मध्ये येत असतील. असे 2 टॉप प्लेयर कोण असतील ज्यांच्यावर तुमची ही मॅच इम्पॉर्टंट असेल? अमर पाटील आहे आणि मी एक. माझा आली फॉर्म थोडा खराब आहे तर मी ट्राय करेन की बेस्ट द्यायचं. तर बेस्ट ऑफ लक या मॅच साठी. रॉयल चॅलेंजर कॅप्टनने टॉस इथे जिंकलाय. तर कॅपिटल्स टॉस हारल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजांच्या वाटेला आले. मागचे सामने ते लॉस झालेत. 4 पॉईंट इथे पॉईंट तालिकेवर नक्कीच असतील. तर बॅटिंग आपल्या वाटेला आले. तर मात्र इथे गेम आपल्याला चेंज प्लॅन करावा लागेल. काय रणनीती असेल या मॅच साठी, इम्पॉर्टंट मॅच साठी? आम्ही 50 ते 60 धावांचा एक टार्गेट त्यांच्या समोर ठेवू, कारण मला माझ्या गोलंदाजावर पूर्ण विश्वास है. और जिस तरीके से ये मैच है आपका बहुत इंपॉर्टेंट है. अगले मुकाबले में अगर 6 पॉइंट आपकी जीतने, ये मुकाबला जीतते तो 6 पॉइंट आपके होंगे. तो शायद बोल्ड आउट की उम्मीद है आपके साथ होगी. जो बच्ची कुछ टीमें उनमें से 6-6 पॉइंट के साथ 3-4 टीमें हैं. तो ये मैच इंपॉर्टेंट है. कोई चेंजेस होगा इस मैच के लिए जो 15 का स्क्वाड दिया जाता है? नाही, मी सेम स्क्वाड खेळवणार आहे जो
अगोदरच्या मॅचमध्ये होता तोच, आणि आमची रणनीती पूर्ण क्लिअर आहे की आम्हाला जिंकायचं आहे, नाहीतर मग घरी जायचं आहे. तो बिल्कुल बेस्ट ऑफ लक। ये थे वाल दिल्ली कैपिटल्स के कैप्टन। इंपॉर्टेंट मैच है इनके लिए और कोई चेंजेस नहीं होगा इस मैच में। चलते कमेंट्री बॉक्स में फिर से एक बार वैभव ओपी के पास। थँक्यू प्रवीण गायकर। सामना अतिशय रोमांचक मैदानामध्ये पाहायला मिळेल, जिथे पहिले षटक फेकतायत ऋषभ नाईक आणि इथून संघाची धावसंख्या सनराईज संघ जाऊन पोहोचलाय टोटल ऑन बोर्ड वर 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यानं। अतिशय चांगला फटका, आता खुदन स्ट्रोक, प्रॉपरली टायमिंग, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा रेषे पलीकडे फरार होत असताना षटकार। पहिले षटक संपलंय, चांगली फलंदाजी सनराईज संघ इथून मैदानामध्ये करतोय। कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे, समोर चॅलेंज वेगळे आहे। ही मॅच सनराईज संघाला काही करून जिंकायची। जर या मॅच मध्ये अशीच कामगिरी कंटिन्यू सुरू राहिली तर आपला विजय आपल्यापासून दूर नसेल। पहिले षटक फेकला ऋषभ नाईक यांना धावसंख्या खर्च केली 13, एक सफलता त्यांना मिळाली LBW च्या स्वरूपानं। मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर मनोरमामा म्हात्रे जे गोलंदाजी करतील। फलंदाजीतून इतकी मोठी चमक त्यांना दाखवता आली नव्हती, परंतु इथून गोलंदाजीतून चमक त्यांनी दाखवावी लागेल। डावकर्त्याचे गोलंदाज स्ट्रायकर एंड पडे फलंदाजी अभ्यास केल्यासाठी रणजित तयार असतील। पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन, लॉंग लेग कडे चेंडू वेगाने फरार होत असताना आउटफिट खूप फास्ट आहे आणि या बॉलवर तुम्हाला चौकार पाहायला मिळतोय। थँक्यू डीजे। खूप चांगला चौकार तुम्हाला इथे पाहायला मिळाला फलंदाजांकडून। आणखी एकदा रणजित यांना तुम्हाला पाहायला मिळाले, लेग स्टंपच्या बाहेरून जाऊन चेंडू निघून जातोय, विसावतो इथे आपण यष्टीरक्षकांच्या हातामध्ये। आणि इथे आपण पाहू शकाल व्हाईट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या एका धावेनं पुढे पोहोचेल। टोटल धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ते 18 धावा। समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे। सिंगल रन या बॉलवर येते आणि इथं मात्र थोडंसं कंट्रोल केलं जातं या सिंगल रन। संघाची धावसंख्या मात्र आपण पुढे सरकताना पाहू शकाल, एकूण धावा ऑन बोर्ड वर 19 धावा। धावसंख्या फलकावर मनोरमामा म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज आहेत। टॉस केला होता हवेमध्ये, बॉलला वेट, वॉच अँड प्ले असा जणू काही फटका होता। प्रतीक्षा करून या शॉट सिलेक्शनचा इथून प्रारंभ केला फलंदाजानं आणि ठोकलाय षटकार। थँक्यू सो मच। सचिन नाईक यांच्यावर संघ खूप काही अपेक्षानं पाहतोय या मॅच मध्ये। आणखी एकदा स्वीप केलं, बॉलला गॅप मधून चेंडू वेगानं सीमारेषे पलीकडे ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक चौकार। या षटकामध्ये महागडी गोलंदाजी मनोरमामा म्हात्रे यांची। थँक्यू सो मच। 2 चौकार 1 षटकार अद्यापर्यंत येताना पाहिले। आणखीन एक जमिनी लगतचा फटका इथे पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक मिड विकेट म्हणून जोपर्यंत बॉलवर येते अवधी होता दोन्ही फलंदाजाकडे 1 रन पूर्ण करण्याचा। संघाची धावसंख्या एका धावेनं मात्र पुढे सरकत असताना ऑन बोर्डवर तुम्हाला 30 धावा सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत। 30 धावा धावसंख्या फलकावर नोंदवले गेलेत। लक्ष आहे 75 धावांचा, चांगल्या रन रेट मध्ये आहे सनराईज संघ। आणखी एक मोठा फटका इथे तुम्हाला पाहायला मिळाला, अगदी बॅटच्या मधोमध पंचांचा इशारा, चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार। दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका, काढले डोंगरावर पडेल आई धुका ग, आई माझी सोन्यावर घेतय धोका, काढले डोंगरावर पडेल आई धुका ग, आई माझी सोन्यावर घेतय धोका। चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका,
खेळाचं पूर्वार्ध आपण एन्जॉय केलं. 74 धावा जाऊन 75 धावांचं लक्ष्य इथे उभं केलं. उत्तरार्धामध्ये पहिल्या 2 षटकांचा सामना इथे संपलाय. ऋषी नाईक यानं पहिलं षटक फेकलं, धावा खर्च केले होते 13, एक सफलता त्यांना मिळाली. तदनंतर आपण पाहू शकाल मनोज मामा म्हात्रे यांनी गोलंदाजी केली. तब्बल 23 धावा महागडी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. असे 2 षटक संपलेत. धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला तब्बल पाहायला मिळतात त्या 36 धावा. लॉस ऑफ 1 विकेट 36 रन ऑन बोर्डवर. लक्ष होतं 74चं, अद्याप ही आवश्यकता. उर्वरित 18 चेंडू 39 धावांची गरज आहे अद्याप या विजयासाठी. गोलंदाजच्या मार्कवर महेंद्र अगदी समोर लॉंग ऑफ कडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. बिग फिश इन द नेट. सर्वात मोठा फलंदाज मात्र इथे सापल्यामध्ये सापडलाय. आणखी एक हद्रा सनरायझर्स संघाला. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या दिनाची तू माझा राहिला. खंडेराया झाली माझी दैना दैना रे. थँक्यू. पहिल्याच बॉलवर इथे महेंद्र यांना सफलता मिळाली. फलंदाज बाद झाले. आपण पाहिलं असते ते धीरज आणि तदनंतर आपण सचिन नाईक यांना बाद होताना पाहायला मिळालं. लॉंग ऑफ कडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि नक्कीच पंचांचा इशारा मात्र येतोय की चेंडू सीमा पार चौकार. चालीस धावा ऑन फलकावर आपण पाहू शकाल. आणखी एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप काव कॉर्नरमध्ये चेंडू घरंगळ चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतील. याच दरम्यान कंप्लीट केली जाईल एक सिंगल रन. फलंदाज रणजित याने देखील संघाची खूप चांगल्या रीतीने साथ निभावले. तदनंतर फलंदाज निशिकांत यांना तुम्हाला पाहायला मिळेल. सुजित आहेत. आणखी एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषे पलीकडे आपण पाहू शकाल जात असताना 4 धावांसाठी. मैदानाकडे लक्ष केंद्रित करूया. आणखी एकदा फेक शॉट चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाला, परंतु चेंडूला स्टॉप त्यांना करता आला नाहीये. आणखी एक चौकार. थँक्यू. खूप चांगला चौकार तुम्हाला सर. 2 चेंडूमध्ये 2 चौकार येताना पाहायला मिळाले निशिकांतच्या बॅटमधून. विजयाच्या दिशेला वाटचाल करत असताना मात्र या क्षणाला फटका इथे फसलाय. ऋषी नाईक चेंडू खाली येत आहेत. फलंदाज मात्र इथे निशिकांत याची खेळी संपुष्टात. चला स्पीडअप करा. चला वायर रॉयल्स क्षेत्ररक्षक सजून घ्या. धावसंख्या फलकावर आले ते 49. विजयासाठी आवश्यकता 12 चेंडूमध्ये 26 धावांची. 12 चेंडू 26 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरीची आवश्यकता. आता मात्र इथे येऊन ठेपली. सेकंड एंडकडे फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असतील या क्षणाला ते राकेश गरेत.
राकेश घरत इथे आलेत. सेकंड इनिंग कडे खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज मार्कवर प्रदीप मुंबईकर चौथं षटक घेऊन आलेत. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट गोलंदाजीसाठी सुरुवात केली जाते. पंचांच्या डावी बाजूकडून समोर राकेश. यावेळेस आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. 26 धावा जमवायच्या 12 चेंडूमध्ये. 13ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये आता मात्र येऊन थांबली. इनसाइड एज होती की काय. खराब क्षेत्ररक्षण आणि ते चेंडू लॉंग स्टॉप मध्ये सीमारेषे पलीकडे चौकार. पहिल्याच बॉलवर प्रदीप मुंबईकर यांचं राकेश घरत याने चौकारानं स्वागत केलंय. 11 चेंडू आता मात्र विजयासाठी आवश्यकता असेल ती 22ची. आणखी एकदा मात्र हवेत खेळण्याचा प्रयत्न. पंचांची लाऊडली अपील पंचांकडे मागितली जाते. ऋषभ नाही की ते अपील मागतायत आणि ते आपण पाहू शकाल. पंच मात्र आपल्या निर्णयावर तटस्थ असताना गरज असेल आता मात्र 10 चेंडू आणि 22 धावांची. विजय थोडस सनरायझर्स पासून दूर जरूर आहे परंतु संघर्ष तुम्हाला करावा लागेल या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी. 10 चेंडू 22. फुलटॉस बॉल हवेत खेळलेत. मिस्ट्रा मिक्स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. व्हेरी गुड कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. इथे खेळली मात्र संपुष्ट देत राकेश घरत यांना परतावे लागेल तंबूच्या आश्रयाला. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. तुझी चिमणी उडाली भोर माझा पोपट निसटला. आता मात्र आवश्यकता असेल मैदानामध्ये विजयासाठी 9 चेंडूमध्ये 22 धावांची. नवीन फलंदाज मैदानात आहे सचिन. मात्र इथे फलंदाजाचा जर विचार केला तर सुजित यांच्या बॅट मधून चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि नक्कीच चेंडू मात्र कव्हर्स मधून सीमारेषे पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. सुजित यांना तुम्हाला पाहायला मिळतं स्ट्रायकर एंडकडे अतिशय चांगली फलंदाजी सुजित घरत यांना अद्यापपर्यंत केली. विजयाच्या अपेक्षा अद्यापपर्यंत मैदानामध्ये जिवंत ठेवलेत. 8 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज आहे. सनरायझर्स संघ अद्यापर्यंत अपेक्षेनं पाहतोय. वेल अद्याप गेले नाहीये. फाईट करतायत मैदानामध्ये सुजित. 8 चेंडू 18 धावा. आणखी एकदा क्रॉस बॅट गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डीप काऊ करण्याचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतोय. मिळेल एक सिंगलच्या मदतीनं का होईना सनरायझर्स संघ पुढे पोहोचलाय. थोडस ओव्हर थ्रो. इथे लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा या बॉलवर तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा मिळतील सुजित यांना. सनरायझर्स संघ इथून जाऊन पोहोचला 59 वर. विजयासाठी आवश्यकता. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी 16 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. 7 चेंडू 16 धावांची अद्याप गरज असेल. 75 धावांचं लक्ष होतं ज्यामधून आतापर्यंत 59 तुम्ही पाहताय. अद्याप 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. शॉर्ट पिच लाईनचा बॉल कव्हर्स कडे खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतायत. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता आपण पाहू शकाल तिथे 2 धावा पूर्ण केले जातात. सामना मात्र आता अंतिम 6 चेंडू मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि सनरायझर्स महासंघाला इथे मात्र जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. डीजे विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा. दुबई रिटर्न घोडे गावाचा.
शिवाजी ठाकूर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न घोडे गावाचा खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर अष्टपैलू क्रिकेटर हाय थँक्यू सो मच. एका बाजूला 6 मधून 6 सामने जिंकण्याची इच्छा मैदानामध्ये ठेवलेला आपण संघ रॉयल वाहन संघाला पाहायला मिळतंय. तर एका बाजूला आपण या स्पर्धेमधील किमान एक सामना तरी जिंकण्याचं स्वप्न पाहणारा सनरायझर्स वाल संघाला पाहतोय. विजयासाठी आवश्यकता 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर ऋषाल घरत मात्र अतिशय चांगला फटका बेमिसाल ताकद आणि इथून चेंडू आपण कव्हर्स मधून सीमारेषे पलीकडे दाखल होतो असताना षटकार. प्रवीण घरत काळून देवाला दुर्ब्याचा बॅटमन भूषण पाटील ऋषी नाईक थँक्यू सो मच. नक्कीच आपण पाहतो आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. ज्याप्रमाणे सचिननं षटकार ठोकलाय अतिशय चांगला. ते सांगतायत की अशक्य असं काहीच नाहीये आणि आपल्या फलंदाजीतून आक्रमकता आणि इथून आक्रमक पवित्रा देखील त्याने घेतलाय. लोवर फुलटॉस बॉल होता जमिनीलगत 6 फटका सिंगल रन कंप्लीट तिथं होतो. दुसरीचा प्रयत्न इथे केला जातोय. वेगानं पुढे सरसवतायत आणि पाहता पाहता दुसरीच्या प्रयत्नानं फलंदाज सचिनला मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावं लागतंय. चार चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता मैदानामध्ये सनरायझर्स वाल संघाला. नींद नहीं बदलते बस सपने बदल जाते हैं, मंजिलें नहीं बदलती बस रास्ते बदल जाते हैं. जज्बा जगा लो जीतने का दिल में क्योंकि कोशिश करने से तो वक्त भी बदल जाता है. आपली वेल वाईट जरूर होती काल 2 दिवस नक्की 2 दिवसामध्ये सनरायझर्स वाल संघाची, परंतु आज दिवस वेगळा आहे. काहीतरी वेगळं करायची. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे जिंकणं त्यांच्यासाठी, कारण की तुमच्या अखेरता सवाल या स्पर्धेमधील अस्तित्वाचा तुमच्या इज्जतचं. कारण की 6 सामन्यामधून एकही जर सामना आपण जिंकले शकले नसेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचा संघ वाईट वॉश होतोय. परंतु हा सामना जर जिंकला तर समोरील संघाला तुम्ही चांगलं उत्तर, जर संघ क्वालिफाय आहे आणि अशा संघासमोर तुम्ही एक चांगलं मी म्हणेन फाईट केली. जिथून विजयासाठी आवश्यकता 4 चेंडूमध्ये 7 धावा. नवीन फलंदाज सायकर एनकडे अजित यांना तुम्हाला पाहायला मिळतंय. नॉस्टॉर्कर एन कडे तुम्हाला सुजित यांना देखील पाहायला मिळतंय. त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. ज्याप्रमाणे त्याने फाईट केली अद्यापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकार त्याने आपल्या बॅट मधून दाखवलेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता, मात्र इथे पंचांना अखेरता आपला बोट आकाशाकडे दाखवत असताना फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपाने इथे बाद करतायत. थँक्यू सो मच. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया जिथे आपण 3 चेंडूमध्ये 7 धावांची अद्याप आवश्यकता असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवी घरत यानं तुम्हाला पाहायला मिळतं. एका क्षणाला असं वाटलं होतं की सनरायझर्स संघ हा सहज सामना जिंकेल, परंतु जसं इथून मॅच मध्ये मोमेंटम मिळाला 5 चेंडू 8 जिथे सामना तुम्हाला आता या क्षणाला पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. रवी आलेत. रवी घरत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर होता. लॉंग ऑफ कडे चेंडू घरंगळे चालला एक सिंगल, मात्र या बॉलवर मिळते आणि इथून आपण पाहू शकाल अखेरच्या 2 चेंडूमध्ये सामना. 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. आता मात्र एक फटक्याची काम आहे. 2 चेंडू आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत आणि 1 षटकार आपल्याला टोकायचंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल ते ऋषाल घरे त्यांना 2 चेंडू 7 धावा, माफ करा 6 धावांची गरज. 3 चेंडू 7 ची आवश्यकता होती, ते 2 चेंडू 6 वर आल्या. समोर आपण पाहू शकाल सुजित यांना बॅटच्या रडामध्ये चेंडू आला नाही. ऋषी घरत चेंडू खाली आणि आणखी एक आशेची किरण मात्र परत तंबूच्या आश्रयाला.
अखेरचा एक चेंडू, विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. फलंदाजासाठी एकच मी म्हणेन की चेंडूच्या लाईन मध्ये जाऊन आपण प्रयत्न करा या चेंडूवर शॉट सिलेक्शन करण्याचा, कारण की आपलं अस्तित्व राहणार आहे या स्पर्धेमधील या चेंडूना. गोलंदाजांना मात्र करणाऱ्या संघाला मात्र आपली चांगली छाप सोडली आहे. 5 सामने ज्याने जवळपास अद्यापर्यंत जिंकले आपला संघ क्वालिफाय आहे. मात्र हा सामना कशा रीतीनं होईल आणि पूर्णतः शरीरापासून दूर गोलंदाजी केली आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होत असताना अशा रीतीने सामना मात्र जिंकतोय. इथे मात्र वहाल रॉयल संघ अतिशय चांगली उल्लेखनीय कामगिरी आपल्याला इथे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन. इथे रॉयल्स वहाल संघ आपण अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी. तर या मॅच मध्ये नो डाऊट मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 13 चेंडू 1 विकेट आणि फलंदाजी करत असताना वैयक्तिक 16 चेंडू मध्ये 52 धावा रायगडचा सुपरस्टार खेळाडू